अक्षू, त्या भुवनेश्वरी मॅडम अशा काय बोलत होत्या ग? अगं त्या त्यांच्या परीने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होत्या. नाही हो, हे सगळं खूप विचित्र वाटत होतं मला. हे बघ, त्या शिकलेल्या नाहीयेत, त्यामुळे त्यांना कसं बोलावं याची पोच नाहीये. असं नाहीये बाबा, त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. पण अक्षरा, तू खरंच गुडघ्यावर वगैरे आली होतीस का ग? आई अगं आत्ता तो विषय आहे का? आम्हाला सुद्धा धक्का बसला. हे सगळं काय चाललंय? हो ना, कमलला कसं कळलं तुझा हा साखरपुडा आहे ते? नाही माहित. कमलने असं करायला नको होतं. प्रोफेसर आहे ना तो, कळत नाही का कसं वागावं कसं बोलावं? हद्द केली अगदी. तातंत्र सोडल्यासारखं वागत होता तो. तू ह्या अडाण्याशी लग्न केलंस तर सगळ्यात जास्त दुःख तुला होणार आहे, लक्षात ठेव. आता ह्या माणसाच्या सावलीलाही तू उभी नाही राहायची. अगं तो मूर्खासारखा बोलला, वागला, पण त्याच्या बोलण्यात तथ्य आहे असं मला वाटतं. बाबा काय बोलताय तुम्ही? ते बाकी मुद्दे सोड, पण तू अधिपतींबरोबर लग्नाला तयार झालीस ना, तेव्हाच आम्हाला धक्का बसला. आणि गुडघ्यावर आलीस म्हणजे? नाही नाही बाबा, गुडघ्यावर म्हणजे मी लग्नाला होकार दिला म्हणून मी गुडघ्यावर आले असं म्हणायचं होतं त्यांना, फिजिकली नाही. अक्षू, 2 आणि 2 4 होत नाहीये. अक्षू, तू आमच्यापासून काहीतरी लपवतीयस ना? नाही आई, अक्षू बाळा, तुझ्याशी बोलायला, तुला विचारायला वेळच मिळाला नाही. सगळ्या गोष्टी कशा असं धडाधड घडत गेल्या. भुवनेश्वरी मॅडमनी आणि तू ठरवलंस हे खरं आहे, पण मला एक कळत नाहीये की शाळेवर बुलडोजर चालवू नये म्हणून तू लग्नाला तयार झालीयस का? अक्षू, अगं लहानपणापासून तू मला सांगायचीस की बाबा मला शिकलेला नवरा हवा. हो ना, मग मग तू हे असं का वागतेस? तुला शिक्षणाची ओढ आहे, आस आहे. शिक्षण ही तुझी साधन आहे, तर मग अशा कमी शिकलेल्या अशिक्षित माणसाच्या घरी तू कसं पाऊल ठेवणार आहेस? ज्या माणसांना शिक्षणाबद्दल आस्था नाहीये, जी माणसं स्वतः शिकलेली नाहीयेत, जी माणसं वारंवार धाकदपटशा करतात, गुंडगिरी करतात, त्या भुवनेश्वरी मॅडमनी अनेक वेळा तुला कॉर्नर केलेलं आहे, आणि तरीही तू त्यांच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झालीस. हे बघ, हे आम्हाला काही पचवता येत नाहीये. अक्षू बाळा, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हो ना, अक्षू बोल ना ग, तुझ्या मनात काय ते सांग ना आम्हाला. खरंच सांग आम्हाला, तुला खरंच हे लग्न करायचंय का? हॅलो, बोल मम्मी. अगं कुठं आहेस तू? काय झालं बोल. तू कशाला गेली इथनं? तुला सांगितलं ना मम्मी, मला ते समजा बघायचं नव्हतं. झाला का त्यांचा साखरपुडा? नाही अजून, अर्ध्या तासानं आहे. का अर्ध्या तासानं का? अगं आत्ता तर पिक्चरचा इंटरव्हल झालाय. म्हणजे अगं तुला काय सांगू, कमलनं हित येऊन जो काही राडा केलाय का नाही, का ताईची आणि मास्तरनीची हाय नाही तेवढी समधी काढल्या बघ त्यानं. काय? अगं ताईनं त्यांचं लगीन मोडलं म्हणून कमलनं शपथ घेतली का अधिपती आणि मास्तरनीचा संसार कधी बी होऊ देणार नाही. अगं मग ही तर चांगली बातमी आहे की आपल्यासाठी. अगं म्हणून तर तुला फोन केलाय ना. वा मम्मी, ह्यो आपल्या कामाचा माणूस आहे. ह्याला जवळ ठेवलं पाहिजे. हे अगं तो आपल्या कामाचा माणूस आहे म्हणून तर मी त्याला भडकवलं ना. व म्हणजे अगं मी आज त्याला सांगितलं तू ये इकडं आणि कर राडा, तर तो इकडे येऊन राडा करून गेला. अगं तुला काय सांगू चलचे, चपलेनं मारल्यावानी थोबाड झालती.
ताईची आणि अधिपतीची. मम्मी आधिपतीला काय बोलायचं नाही. वय ग बाई, मी माझ्या जावयाला कशाला काय बोलू. बरं आता काय स्टेटस आहे तिकडचा? आता काय अर्ध्या तासानं साखरपुडा होईल त्यांचा. हं. चंचे, हे बघ तू ये बरं इकडं. मी आकाशापायी येऊ तिकडं. आणि हे बघ तू इथं दिसली नाही तर उग डोळ्यावर ये. आणि ताईनं मला विचारलं, मी काय सांगू तिला. तू ये बरं. मम्मी तिथं येऊन माशा मारत बसण्यापेक्षा मी इथं दुसरं काहीतरी काम करते. तू नाही का मला त्या कमलचा नंबर दे. हे बघ मी पाठवते तुला नंबर. पर तिथं घरात बसल्या बसल्या उघड नसते, उद्योगधंदे करू नकस. कळलं काय? कळलं काय? हा हा ठीक आहे. हा ठेव फोन. हे घ्या, जरा डोसकं थंड करा. राहू दे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही त्या कमलला घर बीर देणार होता त्यांचं लगीन जुळवायला? मग तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही त्यांचं मॅटर आमच्या हातात घेणार आहोत म्हणून. त्यांच्या लग्नाचा सगळा खर्च पण आपणच करू हे पण सांगितलं होतं. आम्ही तर हाल बिल पण बुक केला होता, म्हणलं होतं की तुम्हाला. हा ते माहिती. आणि तो तुमचा ऐकत नव्हता म्हणून आम्ही त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याला समजावलं. समजावलं का तुम्ही धमकावलाय? तुम्ही त्या भुसकटाच्या बोलण्यावर जाऊ नका हो. त्याने कुठल्या गोष्टी कुठं नेऊन चिकटवल्या. भाषण टोकल्यावानी बोलत होता. सोडा. आणि जो तुमचा हेतू होता तोच आमचा पण हेतू होता, त्यांचं लग्न जुळवणं. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही त्याला घर देतो म्हणलं. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जाब विचारणार असाल तर जाब नाही, मी सहज विचारतोय. सोडा हो, त्या कमळ्या बिमळ्याच्या सगळ्या गोष्टी सोडा. मारा त्याला गोळी. आज तुमच्या आयुष्यातला लई मोठा दिस आहे. हा असं चेहरा पडू नका. आवरा आता, मुहूर्ताची वेळ टळायला नग. हा चला, हॅपी हॅपी. कशाचं हॅपी? बाबा हा काय प्रश्न आहे तुमचा? बाळा, आम्ही तुझ्या हिताचंच बोलतोय. हो ना. अक्षु, आम्हाला सांग, भुवनेश्वरी मॅडमने तुझ्यावर कुठला दबाव टाकलाय का? भुवनेश्वरी मॅडम कुणावरही दबाव टाकायला केपेबल आहेत आणि हे तुला चांगलं माहिती आहे. हो खरंय. आम्हाला फक्त एवढं वाटतं की तू त्यांच्या दबावाला बळी पडू नयेस, बस. हे बघ, आपण त्यांच्या इतके पॉवरफुल नाही आहोत. आपण साधी माणसं आहोत. पण आपल्याला आपली मतं आहेत आणि ती मतं मांडण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. हो, पण तू बोललीच नाहीस तर आम्हाला कळणार कसं? म्हणजे मी काय करू काय बाबा? तुमची इच्छा काय? कमलनी मंडपात लग्न मोडलं तसं मी पण मोडू का लग्न? काय करू काय मी? अगं, लग्न मोडायचा प्रश्नच कुठे येतोय? म्हणजे हे बघ, अजून लग्न झालेलं नाहीये आणि साखरपुडाही झालेला नाहीये. बाबा बाहेर माणसं आहेत, किती माणसं जमली बाहेर, सगळ्यांना माहिती आहे आमचं लग्न ठरलंय. त्यांना काय सांगणार आपण? आता कसं मोडणार लग्न? आणि आपण सारखं हेच करायचं का? मुळात मला कळतच नाहीये आपण आता ह्या विषयावर का बोलतोय. कारण आम्हाला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. अक्षु, नाही आई, असं काही नाहीये. अक्षु, मग बाबांच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घेऊन सांग की तुझ्यावर कुठलाही दबाव नाही. ऐक ना, हा कमल कसा काय आला इथे? कोणी बोलावलं त्याला? अगं मलाही नाही कळाला, अचानक टपकला. मला तर खूप भीती वाटत होती, त्या मूर्खामुळे साखरपुडा मोडला असता तर. अगं भुवनेश्वरी मॅडम असताना कशाला घाबरायचं? त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचा इलाज असतो. खरंय रे. बरं ऐक ना, तुझे आई बाबा ठीक आहेत ना? म्हणजे त्यांना काही चुकीचं असं? डोंट वरी, चिल, ओके. चला चला, मुहूर्ताची वेळ झालेली आहे. नवरा नवरीला वरती घेऊन या. ऐक, तू अधिपतींना बोला, मी ताईला बोलवू नये. हो हो, जा. चल. मी शपथ वगैरे नाही घेऊ शकत. चला चला. म्हणजे तू खोटं बोलतेस? अक्षु बाळा, खरं खरं सांग,
हे बा, आम्ही सगळे नेहमीप्रमाणे तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्यावर खरंच कुणाचा दबाव नाहीये ना? बाबा, अहो काय बोलताय हे? ताई कुणाच्याही दबावाखाली नाहीये. आणि तुम्हाला तर ताईचा स्वभाव माहितीच आहे. जोवर तिला काही पटत नाही तोवर ताई कुठलीही गोष्ट करत नाही. माहितीये ना, ताईची मतं ठाम असतात. त्यामुळे जर तिने निर्णय घेतला असेल लग्न करायचा तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. ताई, मी प्रेग्नेंट आहे. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. आणि मी तर म्हणते बरं झालं ताईचं आणि त्या कमलचं लग्न मोडलं. ते कसा वागला बघितलत ना? हा, कशी राहिली असती ताई त्याच्या बरोबर. सतत भांडणं, वादावादी, काय तमाशे केले त्याने, काय त्याचं वागणं, काय त्याची ती भाषा. त्या उलट अधिपती कैक पटीने चांगलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईवर खूप प्रेम करतात. त्यामुळे बाबा, तुम्ही ना आता कुठलेही प्रश्न विचारून ना ताईला टेन्शन देऊ नका बरं. आणि प्लीज तुम्ही ना आता मनात भलतं सलतं काहीही आणू नका. आपली अक्षुताई कोणाच्याही दबावाला बळी पडणाऱ्यातली नाहीये. आणि बाबा, तुम्हीच म्हणता की नाही, परिस्थितीनुसार वागावं, थोडा त्याग करावा, थोडी तडजोड करावी, हो की नाही? मग शाळा वाचवण्यासाठी ताईने थोडी तडजोड केली तर काय बिघडलं? आणि दुसरी गोष्ट, कमी शिकलेल्या माणसाला कमी लेखणं गरजेचं नाही असं तुम्हीच म्हणता की नाही बाबा? कोण जाणे, कदाचित ताईच्या सहवासाने अधिपती पुढे शिकतील सुद्धा, कुणीतरी मोठे सुद्धा होतील. हा, मला नाही वाटत माझ्या सहवासाने ते शिकायला लागतील. अगं, तोच तर मुद्दा आहे ना आमचा. त्याला शिकायचं नाहीये, त्याला शिक्षणाची आस्था नाहीये. मग तू का लग्न करतेस त्याच्याशी? कारण मी लग्न करण्यासाठी कमिटमेंट दिली. आणि तुम्हाला माहिती आहे, मी एकदा कमिटमेंट दिली की ती आयुष्यभर पाळते. आणि प्लीज प्लीज आपण हा विषय आता इथे बंद करूया. कारण काहीही झालं तरी मला शाळा वाचवायची आहे. आणि इराचं काय? अगं, इराचं काय? नाही, काही नाही. हो, तू आत्ता इरा म्हणालीस ना? नाही म्हणजे हो, पण म्हणजे इराचं म्हणणं मला पटतंय असं म्हणायचं होतं मला. आता चर्चा नको या विषयावर. हो ना. अगं ताई, अगं तू आवर ना पटपट. गुरुजी कधीपासून बोलवतायत ना. हा, तुम्ही पण चला ना. आई बाबा चला. ताई अगं चल, आवर. अक्षरा, मला भुवनेश्वरी मॅडमचं बोलणं राहून राहून आठवतंय ग. त्या सगळ्यांसमोर असं का बोलले असतील, आणि तेही आत्ता का बोलले असतील? अगं आई, त्यांना त्यांची मतं आहेत ना. हो हो, आणि ते आपल्याला माहीतच आहे ना. अगं हो, पण तरी आत्ता हे सगळं बोलण्याची या. हे काय? अगं बाई, तू अजून फ्रेश नाही झाली वय? आणि काय तुम्ही अजून हितच? अहो बाहेर चला की, चला. आता काय तू मस्ती पायगड्या घालायच्या का काय आम्ही? हा? नाही नाही, आम्ही येतच होतो. असं आहे वय? अगं तू इकडे आली बोलवाय तिला, पण तिकडे काय पण झालीस की काय? बर चल अक्षरा, चल बाहेर चल. चल तुम्ही व्हा पुढे, मी येते. ठीक आहे, ये लवकर, नाहीतर यो बी मुहूर्त टळून जायचा नाही का? आई, बाबा, तुम्ही व्हा पुढे. खरंच मी येते. अक्षू, अगं आई, खरंच तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. चल चल बाबा, चला चला. आई या ना, या या.
हा आम्ही येतोच हं? हॅलो. हॅलो, अहो का फोन करताय तुम्ही मला? कोण बोलताय तुम्ही? तुमची हितचिंतक. कोण हितचिंतक? काय नाव आहे तुमचं? नाव गाव शब्द सांगन म्या, पण त्यासाठी आधी भेटा. अहो का भेटू मी तुम्हाला? काय काम आहे तुमचं माझ्याकडे? ठेवतो मी फोन. तुमचा माझा शत्रू एकच आहे. अहो सगळेच माझे शत्रू आहेत आता. समजे नाही, फक्त एकच. कोण? भुवनेश्वरी. कोण? कोण आहात तुम्ही? चंचला. चंचला? कोण चंचला? भुवनेश्वरीची खरी सून. भुवनेश्वरीची सून? अहो पण त्यांच्या मुलाचं लग्न झालं नाही अजून. झालंय. सूर्यवंशी घराण्याची खरी मालकीन म्या हाय. माझ्या मावशीनं माझा अधिकार काढून त्या मास्तरनीला दिलाय. तिला या घरात आणण्याचा प्लॅन केलाय. अधिपती आणि मास्तरनीचं होणारा साखरपुडा आणि लग्न यातलं काय बी खरं नाही. काय? होय, तुम्ही या घरी, तुम्हाला समजे डिटेल्स सांगते मी. कुठे येऊ मी? माझ्या घरी. कुठे आहे तुमचं घर? अधिपतीचं घर तेच माझं घर. अहो तिथे मी कसा काय येऊ? अवा आत्ता घरी कुणी बी नाही दुसरं. तुम्ही या घरी, आपण सविस्तर बोलू. ओके ठीक आहे, मी येतो लगेच. भेटून बोलू हा आपण. बाय, ठेवतो मी. ही खुर्ची तर माझीच होणार आहे. बसा. हा. पाणी हवं? नाही नको. मगाशी तर तुम्ही फोनवर, आता तर स्वच्छ बोलतायत तुम्ही. अहो वकील आहे मी. काय? तुम्ही वकील आहात? हळू बोलाव. या घराला शिक्षण, डिग्री, पदवी यातला काही चालत नाही. मग अक्षरा सून म्हणून कशी काय चालते? ती सून नाहीये, अधिपतीचं हट्ट आहे. आणि मावशीचं सूड म्हणून ती घरात येते. नाही नाही, मला काही कळलं नाही. मावशीला मास्तरीन आवडत नाही. ती तिला कधीच नाही आवडली आणि आवडणार पण नाही. अहो मग त्या स्वतःच्या मुलाचं लग्न तिच्याशी का लावून देत आहेत? म्हटलं ना, अधिपतीचं हट्ट. पण नंतर जमणारच नाही. मावशीला माहितीये ते. माहितीये? अहो बघा, लग्नाचा अट्टास कशासाठी? कारण अधिपतीला ते कळत नाहीये. म्हणून का लग्न लावून द्यायचं आणि नंतर पटलं नाही मग मास्तरीला घराबाहेर काढणार. मास्तरीण या घरात यायच्या आधीच तिची बाहेर जाण्याची तारीख ठरलीये कमलराव. गुरुजी, झाली का मुहूर्ताची वेळ? हो हो, तयारी झालेलीच आहे. आता नवरी मुलगी आली की पूजेला सुरुवात करू. या बघा, आल्याच या. चला विधी सुरू करून घेऊ.
दोघांनी विधीसाठी पाटावरती बसून घ्या. नमस्कार करा. सामानामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. हस्तं प्रक्षाल्य आचम्य पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अक्षरा मी तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही करणार. अक्षरा मी तुला